वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, हाच आहे आमचा फेअरवेल टेनचा आणि आता मी चाललो फेअरवेलला शालेन आणि बघूत म्हणजे कसा काय होईल त्या असं तसा म्हणजे तयारी तर झाली आमची. खलिफा माझी एक शाली तर बघू. हे बघा माझा लूक पूर्ण मी ब्लॅक साडी वेअर केलेली आहे. आता खाली रिक्षाली बघू कसा काय. चला आता मी बसलो रिक्षात आणि माझी बघा हाय स्ट्रेट काढते आणि तिथं मामा रिक्षा चालवते. तो आता भेटू डायरेक्ट शाळेत. इथं बघू शकता आमची मुन्नीची मम्मी आलेली आहे मुन्नीला घेऊन आणि इथं आमचा गोट्या मामा. तर म्हणजे आम्ही कसा वाटते आमचाच फेअरवेल. आमच्या 10वी खपली, शाळा खपली आमची. कितकुशी होतो आम्ही, किती लहानाच्या मोठ्या झालो. नाही इथं बघा मुन्नी परदेशी आणि इथं माझ्या मैत्रिणी सगळ्या. इथं अक्सा कैसा लग रहा है? इतना अच्छा लग रहा है, बल्कि बिल्कुल बुरा फील नहीं हो रहा है. ऐसा लास्ट दिन पे रोना भी ना आता ना, मैं रोने वाली. मेकअप नाही देईल आपली. आणि इथं पण पोरी आहेत. श्वेता कसा वाटतोय? आणि इथं अक्षरा, लावण्या, अनुष्का सगळे आहेत. आणि पण भेटू डायरेक्ट आतमध्ये. अजून आतमध्ये तर कोण गेलाच नाही तर डायरेक्ट आतमध्ये गेले भेटू. आता आम्ही चाललो आतमध्ये वाटत तयारी झाली आहे सगळी आणि आता आमची सगळी चालली तर गार्गी आहे. लोग को कब से बोल रही हूँ चलो, चलतेच नाहीये. गार्गी आहे बोलून दाखवलीच नाही गार्गीला. हाय बघा ये आहे गार्गी, ये आहे गार्गी, ये आहे गार्गी, ये आहे गार्गी. बस बघ दाखवली, रास दाखवली तुला. आता इथं पोरा पण चालली, तिथं मग मागची पोरा चालली, तिथं विधी आणि गार्गी आणि इथं टीचर लोक आहेत. सर बसल्या आणि तिथं पण सर आहे. सर टीचर तुम्हाला मी आता डायरेक्ट आतमध्ये जाऊन दाखवते सगळ्यांना. तर चला सगळी एक एक करून टीचर दाखवते. तो बघू. ही बघा नको. हाय कैसा लग रहा है? हाँ कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. आम्हाला वाटलं का आतमध्ये घेते, मग आतमध्ये घेतलीच नाही. अजून 10 मिनिटं सांगल्या आणि आता आमचा काय फोटोशूट चालू आहे. फोटोशूट तिथं पण फोटोशूट चालू आहे. इथं बसल्या सगळ्या आणि तिथं पण अक्षरशा फोटो वगैरे काढता. इथं पोरं आहेत सगळी अशी तशी. आणि हा इथं बघा बाबा कसा वाटतंय आमचा लास्टचा दिवस आहे. हा आम्ही आता चाललो. आता शाळेत परत नाही येणार. 10वी ना आमची खपली. हा आता 10वी खपली आमची. आता डायरेक्ट 11वी 12वी. मग पोलीस होईल. मग साडी लोंबत चालू. हा त्या आता सगळ्या साड्या घातल्यात ना. फेअरवेल आहे आमचा. आणि इथं पण आता पुरी फोटो काढतो. काय आज चल ना बाबाला घेतलं ब्लॉग मध्ये. मग तुला कसं वाटतंय? मस्त वाटतंय. तुला कसं वाटतंय? लरा जरा मी सोडून चाललो तुम्हाला. तू रडत दे मग आम्ही रडू. तू रड. नाही मी नाही लढणार. आम्ही एंड करतो. बाबा रडायला आपण गाईस इथं बघा आम्हाला फुलं दिली. त्यानं पण दिली नाही तर पूर्ण व्यू. ही आमची पूर्ण शाळा तर बघू शकता. आम्हाला इथं बसवलेली इथं बघा स्नेहल, मुन्नी, इथं भूमी. कसा वाटते तिघी ना? नाही तुला पण फुल दिला काय? तर आता बघा इथं सगळी बसवले.
farewell. Good morning, everyone. Today we all are gathered here in the beautiful morning to celebrate the day with mixed emotion, memories, friendships, achievements, and to wish our seniors their brightest future. मावशी कसा वाटतंय? आम्ही चाललो आता शाळा सुरू. Excitement. कसा वाटतंय सांग? मस्त वाटतंय. आम्हाला मस्त वाटतंय शाळेत चाललो. आम्ही भेटायला येऊ ना. खूप उदना है उसकी शुरुआत है। मेरे स्कूल में 12 साल हुए, लेकिन वो 12 साल में से एक भी साल ऐसा नहीं हुआ है जिसमें मैंने स्कूल में देखे रिग्रेट किया। बिकॉज एवरी टीचर, एवरी फ्रेंड, द स्ट्रक्चर, द स्टडी, मेरे को सब पसंद है। और सिर्फ मेरे को ही नहीं, सब बच्चे को ये स्कूल पसंद है। कभी छोटे मोटे बच्चों को होती रहती है, किधर नहीं होती, घर में भी होती, लेकिन ओवरऑल आई लव दिस स्कूल एंड आई एम गोना मिस इट सो मच। तो आज बोलूंगी कौन मिस करेगा, बिल्कुल याद नहीं आएंगी, पर वो आज बोलूंगी 2 साल बाद जब फिर से मुड़ के देखूंगी, फिर ये वर्ड पे रिग्रेट भी करूंगी कि मैंने ऐसे क्यों बोली। बिकॉज लाइफ एक बार ही मिलती है और जो स्कूल लाइफ में वो शायद कभी ना कभी रिटर्न आती है। तो क्या बोलूं मैं अभी फिलहाल लाइक आई एम लिटिल बिट इमोशनल नाउ। So I just want to say thank you all my teachers and everyone for their love and effort। और आज करके मेरे टीचर्स को सॉरी ऑल्सो क्योंकि मैंने बहुत हैरान किया। थैंक यू। सो गाईज आता इथं जय देणार आहे भाषण, जयचं भाषण. Very emotional because it's our last day of school. आणि थँक्यू आणि सगळ्यांना इथं थँक्यू तर सर्वच बोलतील विचारांना आणि इथं खूप मेंबरीज पण घेऊन जातील. मी फक्त 2 शब्द बोल. पुढची पायरी चढायला आम्हाला सक्षम बनवण्यासाठी आणि डिसिप्लिन शिकवण्यासाठी मला त्या सर्व शिक्षकांचा आभार मानायचा आहे. थँक्यू. First of all, thank you everyone, all teachers and friends. Just for forgiving me for my all mistakes and thanks to all my friends for supporting me. I will wish you all very much. Thank you for giving me support and love. Bas, thank you. Thank you. एक शायरी.
मी नाही. Good morning, everyone. Today I am here for you with a lot of emotion. This is the last time I will be addressing you all. Furthermore, I have lots of memories with you. जो कुछ मैंने अभी इन 10 सालों में किया है और जब टीचर ने भी मुझे बहुत सपोर्ट किया है, कुछ भी फंक्शन हो उसमें भी प्रोग्रेसिव रहने के लिए बहुत टीचर ने सपोर्ट किया है. थैंक यू फॉर ऑल टीचर्स फॉर सपोर्टिंग अस. थैंक यू. हमारे बाद महफिल में अफसाने बयां होंगे. हमारे बाद महफिल में अफसाने बयां होंगे. बहारें हमको ढूंढेंगी, हम ना जाने कहाँ होंगे. और कुछ शब्द मेरे टीचर्स के लिए. फर्स्ट ऑफ ऑल सपना टीचर. ये टीचर ने हमको 3 साल संभाले. 6, 7, 8 हमने इनको बहुत परेशान किया. बहुत ज्यादा परेशान किए. बहुत से मेरे दोस्त थे जिनका तो उन्होंने पहुंचा थी स्कूल के बाद, पर हमारा कुछ नहीं कर पाए. शायद जब बोर्ड में इंटरनल है तो बाकी सब ठीक है. टीचर बहुत देंगे लेकिन टीचर अलग. एकदम सीधी बात, एकदम सीधी बात, मुद्दा. ये हमारे मेगा टीचर सबकी आई. ये बोलते हैं इनको गुस्सा नहीं आता है. बोलते मैं भड़कती नहीं हूँ मेरे अलावा. सबके ऊपर नहीं भड़कते मेरे अलावा. सही बात है. और सबके फेवरेट टीचर फरीन टीचर. सबके फेवरेट टीचर हमारे नीतू टीचर जो हमारे से सबसे भूमि खाली वाक. भूमि सर्वांची एकच अपेक्षा आहे, सर्वांना इंटरनल द्या. सर्व पोरं मेहनत करतात आणि आम्ही दोघं कलंबोलीला जातो 5.5 तास क्लासला. आम्ही खूप मेहनत करतो. घरचे एकच बोलतात शाळेतून फक्त इंटरनल घ्या, पुढचा तुम्ही सगळा करशाल, म्हणून तुम्ही आम्हाला इंटरनल द्या. आमची एवढीच अपेक्षा आहे, फक्त आम्हाला 80% भेटून द्या. मग तुम्ही बघा किती राडा करतो बाहेर. सांगून राडा करतो, सांगून. बैंड भी सब बहुत नाचेंगे ना तुम. सब रहूंगा. आमचा खरे मित्र ग्रुप करून एक शायरी आहे. जर सूर्यकिरण जर उगवले नसते तर आकाशाला रंग समजले नसते, जर महात्मा ज्योतिबा फुले जन्मले नसते तर खरंच शिक्षणाचे महत्व समजले नसते, आम्ही जर ग्राम शाळेत आलो नसतो तेवढे चांगले टीचर भेटले नसते.
शिवाय दिल्या तुम्ही बस झाला असं नको काय रागाने बक्षी बस झाला Guys, आता इथं गेम्स होतात तर बघू कसला गेम आहे काय माहिती कसला आहे. Two boys, play the game. Please come ahead. Start. Come in. Let us be. Come in. Me one. Always winning. Anna. Always. आता इथं जेवायला झालं ना आता मी चालू काय खावायला ठेवलं थोडंफार तर आता मी खायला चाललो तर माहिती नाही काय आहे बघू कसं काय आणि इथं बघा आमच्या लागतं आणि इथं बघा सेलिब्रिटी इथं आम्हाला वाटलं काहीतरी मेन्यू असते एकदम काहीतरी खायला मस्त पैकी मी इथं काहीच नाही नुसती पावभाजी पावभाजी आणि आम्हाला माहिती आहे आमची शाळा गरीब आहे मी कसं वाटलं तुला चांगलं वाटतंय खूप पण आता काय करू शकतो आपण आपली स्कूल
आणि इथं बघा प्रायमरीच्या टीचर ती संपदा टीचर ती मला आहे ना नर्सरी कसं ज्युनियरला शिकवायची नाही ती संपदा टीचर मला कशा शिकवायची ए प्रायमरीला होत्या चापडती हां मग संपदा टीचर कितवीला शिकवायची मला नर्सरी ना हां ती संपदा टीचर आम्हाला नर्सरीला शिकवायची आणि तिथं पण मधुरा टीचर या सगळ्या प्रायमरीच्या टीचर आहेत आमच्या आणि बाकी आता ज्या शिकवतात त्या सगळ्या तिथं आहेत हां आणि तिकडे आहेत सो बघू आता इथं बघा लाईन बघा इथं बघा गाईस पावभाजी बघा पावभाजी घेतली खायला इधर बता मेरे को एक कंप्लेंट है हर साल गुलाब जामुन रहता है पनीर रहता है रोटी रहती है लेकिन इस बार खाली पाव जलेबी भी रहती है जलेबी हाँ फिर पाव भाजी खाली ये मैं घर में भी मम्मी बनाते हुए खा सकती थी हाँ क्या बोलने का अभी जा रही हूँ मैं क्या करने का अभी जाने दे हम समझ सकते हैं हमारी स्कूल गरीब है समझ सकते हैं हम छोड़ जाने दे क्या करने का साधा पंखा नहीं है छत भी नहीं है काही आहेच नाही सो गाईस आता आमचं इथं खाऊन झालं आणि आता आम्ही फोटो काढतो सगळी पूर्ण टीचर्स आणि स्टुडंट्स सो चला इथं बघा आमच्या टीचर्स सगळ्या आता आम्ही आमची क्लास टीचर दाखवते ही आहे आमची नीतू टीचर ही टीचर आम्हाला हिंदी सब्जेक्ट शिकवते बहुत अच्छा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है तुम लोग आगे बढ़ रहे हो ना क्योंकि पास में नहीं रह सकते हैं आगे की क्लास में जाओगे तो अच्छा ही लग रहा है फेसबुक वगैरह पे नहीं नाही फेसबुक यूट्यूब नहीं डालते क्यों स्कूल का कोई भी ठीक आहे मी यांचा ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करते आणि इथं बघा वंशू हाय यो आलाय मुन्नीला न्यायला आता आम्ही चाललो मॉलला बार्बीक्यूला जायचं आहे तर इथं मुन्नीची मम्मी नेते आम्हाला इथं मुन्नी आहे इथं वंशू आणि इथं गोट्या मामा आहे आणि आता आम्ही चाललो मॉलला कसं वाटतंय हो अशी मी पहिल्यांदा चाललो मी कशी आधी जात नाही फर्स्ट टाइम मला मम्मीने परमिशन दिली आणि मी चाललो म्हणजे मम्मीने परमिशन दिली कशी माझा भाऊच बोला जाऊ दे मी सांभलीन काय हाय त्या म्हणून जायला भेटला मला इथं बघ इथं बघ थँक्यू भाऊस असा पाहिजे आता आम्ही इथं आलतो आणि आमचा अर्धा खाऊन झालायच आहे इथं बघा इथं बसली सगळी या बघा कसं वाटतंय तुला कसं वाटतंय चांगला वाटतं मला पण मस्त वाटतंय इथं मुली साहित्य नैतिक वितिक सगळी बसले आणि आता इथं काय चाऊमिन बिवमिन हे अजून खाता खा पटापट मी खाला हे खा पटापट गाडीला मी खाता आता इथं बघा ही सगळी आमची पोरं इथं रुद्र इथं नैतिक वंश तिथं ओम हे नैतिक कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतंय सो गाईज बघा आता आम्ही तर काय घेतलंय डेझर्ट घेतलाय आणि आईस्क्रीम इथे ही आईस्क्रीमवाली विधी परदेशी आईस्क्रीमवाली आहे सो चला खाऊन घेऊ आणि आता इथं बघ फोटो चालू आहे नुसता फोटो इथं बघा रुद्र नैतिक आरती पोर इथं यो नाईक वंश आणि हे सगळी
बिचारी कशी काय होती, चांगली होती. सक्षम तू पण चांगला होतास, बिचारा चांगला होतास. चांगला होतास, कसा बोल होता, चांगला होतास. तुला कसं वाटतंय आपली 10वी खपली? बाबा तुला कसं वाटतंय? ए नाही कसं वाटतंय? आमचं इथं सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही आलो इथं आईस्क्रीम खावायला. इथं बघा इथं आईस्क्रीम खावायला आलो आणि हिला गार्गीला पाहिजे आईस्क्रीम, मला नको आईस्क्रीम. तर इथं आईस्क्रीम खाणार आहे. तिथं बघ काय चॉकलेट विकलेट आहेत, मॅशमेलो वगैरे काय पाहिजे असेल असं काय. आता इथं बघा आम्ही हे घेतलं आहे आईस्क्रीम. मी मॅशमेलो घेतलेली आहे, गार्गीनी पण चॉकलेट आईस्क्रीम चॉकलेट. आता आम्ही एन्जॉय करतो आईस्क्रीम. सो चला. मी इथून घेतलेले युगला इथून घेतलेले ब्राउनी, एक ब्राउनी घेतली आणि एक मॅशमेलो घेतला आहे. तर त्याला आता आणि काहीच घेतलं नाही असं व्हायचा म्हणून आता मी चाललो वरती. इथं बघा ही गाडी मी बारके दिसले बसायचो, पण आता नाही बसत मी आता मोठी झाली ना, मी मॅच्युअर झाले थोडी. सो बघा काय का डिलीट का कर हा बरं राहू दे. सगळं चालतं इथं ब्लॉगमध्ये सगळ्या गोष्टी चालतात, काहीच सुटत नाही, सगळंच चालतं. तर चला आता मी निघतो घरी. इथं बघा ओरेनवालानं स्टार्ट सोडला. ओरेनवालानं स्टारबक्सला नाही गेलो असं कसं होऊ शकतो. पण ठीक आहे, आता आमचं पोट भरलं आहे पक्का खालाय बोलल्यावर बार्बीक्यूला गेलो खायला तिथं पाण्याचा. सो आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता तर एंड नाही करत, मी घरी गेला एंड करेन. ही मला काय दिलंय, ए यो काय आहे गार्गी, काय आहे काय माहिती स्टिक्स असते त्याच्यावर चॉकलेट हे असते. मग एक मिनी खावायचं का? आणि आता इथं मयंक पण आलाय. आता मयंकच्या पाठी आम्ही निघू घरी, कारण जैसा आता गेलींवरती पिक्चर बघायला, म्हणून आम्ही आता निघतो. आम्ही पण नाही थांबत जास्त. सो चला काहीच. आता मी इथं मॉलच्या बाहेर थांबलो अजून, मामा काय अजून न्यायला आलंच नाही. थांबा इथं लई जास्त ऊन आहे तर आम्ही इथं थांबलो. इथं मयंक आहे, इथं गार्गी आहे, विधी आहे. मामा अजून आलाच नाही. मम्मीचा पण फोन होता, ट्युशन आहे माझा. सो आता बघू कधी येईल मामा. यानं बोललो रिक्षा करून पटकन गेलो असतो, बट नाही यानं तर मामाला बोलवायचे आहे ना. मग ठीक आहे. आता मी चालतो घरी आणि आता मी स्टोरी टाकला आणि आता मी इथं ब्लॉग एंड करते 1%. सो आजचा ब्लॉग कसा वाटला असं नक्कीच सांगा कमेंटमध्ये. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आवाज कमी कर ठेवतो उभे 1% भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय. आता चाललो घरी.